देवाप्पा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंच कामाला लागण्याची आणि लोक बी चवडीवर चालल्याची. एकदा का तो मायप्पा आपल्या बाजूने आला आणि त्यानं बाळूला या गावाच्या बाहेर धाडलं का त्यांचा खेळ संपला आणि आपला सुरू झाला. देवाप्पा एक विचारू नाही, रागावू नका. त्या बाळू मध्ये असं काय आहे त्याला एवढा मोठेपणा देत आहे का? मला जे दिसत ते तुला दावलं तर बेपान बसल. ते बाळू साधं फार नव. चल अजून कोण पटकान या की रे पुढे. अहो पंच मयप्पा कव धरण बाहेर उभा आहे. अय्यो मग मी काय करू रे तात्या. तसं नव त्याला तुमच्या संग बोलायचं हाय. तात्या तुला नसत्या उचापत्या करायला कुणी सांगितलं रे? अरे तात्या माझ्या पुढे इतके आपले सगळे गावकरी उभे त्यांचे प्रश्न सोडू की त्या बाळूच्या वडिलांशी बोलत बसू रे त्या मयप्पाशी. अरे सिद्धांना त्याला काय म्हणायचं आहे तेवढं तरी ऐकून घे की. बोलले थे अहो गावासमोर भावाचा पंच म्हणून काहीतरी मान राखा की. तुम्ही नाही म्हणत असाल त्याला घरला जायचं सांगतो मग. हा त्या बाळूला या गावाबाहेर काढायचं काम या पंचाचं. ए तात्या बोलाव त्याला आत. मयप्पा अरे पंच बोलव त्यात. झालं समाधान? मयप्पा पंचानं बोलवलं होतं. अरे मयप्पा अरे आधीच झालं की रे आपलं बोलून. तुझ्या बाळूचा न्याय निवाडा हा चावडीवरच होणार बघ. एक बोलायचं होतं. आप्पाच्या वाडीवरनं संधी येत आहे जी आज उद्या. मग आम्ही काय करायचं? बाळू आणि समधी आली का मी सावता त्याला शिक्षा करतो. ए मयप्पा अरे आता त्या का हसतोय तर लक्षात येते का रे तुझ्या. मी सांगतो तो का हसला कारण ते तुझ्याच ताटा खालचं मांजर आहे. अय्यो मांजर तटा खालचं. तात्या चित्तप्पाचा मांजर म्हणत. मी म्हणते गावाचा न्याय निवाडा चाललाय की चेष्टा? अय्यो मयप्पा अरे तुझ्या बाळूला अशी काही शिक्षा करणार की परत होणार नाही बघ गावाला त्रास म्हणतोय मी. काय जावंसं वाटत नाही बघ. वाय
माझं बी तसंच झालं आहे. मायले की इथंच रमल्यात. परतायचं नाही काय? गंगे आल्यापासून बघती हाय मी. तुमचं आपलं जायचं हाय चालूच हाय. मग थांबतेस का तू बी इथंच? माझा बाघरला एकलाच आहे. त्याची कुणाला काही पडली आहे का? गंगूताई तू माझी चिडका बिब्बाच आहेस बघ. बाळू घबसा की देवाच्या दारात का भांडतायसा? म्हातार बाबा आता अर्धा जीव हित आणि अर्धा जीव घरला असं झालंय बघा. संसारात शिरल्यावर पुण्यांदा इथं कधी यायला मिळेल काय सांगता यायचं नाही. आय तू बी लय बोलत बसतीस बघ. अरे आय हाय ती कधी तर तिच्या बी मनासारखं भाऊ दे की. म्हातार बाबा तुम्हासनी ह्या देवाचं एवढं ठाव आहे एवढं तरी सांगा की आमचं आणि ह्या देवाचं काय नातं असू. आय ह्यासनी काय विचारत बसली? अरे देवकांच्या रूपात येईल काय सांगता यायचं नाही. मला नाही ऐकायचं. अरे बाळू बाळू म्हातार बाबा बाळू असाच आहे बघा. महादेवाचीच लीला आहे ती. दिवस घडवतो आहे समजा. वय वय तुला बी ऐकायचं आहे ना भर. हे द्वार तू बंद केले आहेस? होय. मी तुला भेटायला हिमालयातून आलो आहे. 12 वर्षे तपश्चर्या केली. तुझे अखंड स्मरण ठेवले. तुझ्या दर्शनासाठी देह झिजावला. रक्त गोठवणाऱ्या थंडीतही ध्यान सोडलं नाही. आणि इथवर आलो तर त्या पुजाऱ्याकडून दार बंद करून तू आत एकटा बसला आहे. हा माझा अपमान आहे महादेवा. माझ्यासाठी फुलांच्या रांगोळ्या पाय घड्या मला नको आहेत. हवे आहे फक्त तुझे दर्शन. पण तेवढे करणेही तुला जमले नाही. अरे शिवत्व ज्याने अंगी भिनवलं त्याची तू अशी अवहेलना करतो आहेस. असे असेल तर हे शंकरा कोण करेल तुझी भक्ती? फक्त आल्यावर दार लावून बसलास तर कोण घेईल तुझं नाव? कोण आहे तू? आणि आमच्या देवाला लांछन का लावतोय? तू जिथून आलायस ना तिथे परत जा. आमच्या गावात थांबण्याचं कारण नाही.
द्वार उघडून तू मला दर्शन दिलं नाही तर पुन्हा तुझे नाव माझ्या मुखात येणार नाही. ज्याने शिवाचा ध्याप घेतला त्याला शिव दिसला नाही तर सारे व्यर्थ आहे. आपल्याच भागात येऊन आपल्याच ग्रामदेवतेला हा दोघी शिळाशाप देतो आहे आणि आपण हे ऐकून घेतो आहोत. अरे हा कुणीही असू दे, याला शासन झालंच पाहिजे. हे दोघी, शेवटचं सांगतो आहे, स्वतःचे प्राण जर वाचवायचे असतील ना तर या क्षणी इथून निघून जा. आमच्या देवाचा अवमान आम्ही सहन करून घेणार नाही. देवा, तुझे माझे भांडण आहे तरी देखील या लोकांच्या तोंडून तूच बोलतो आहेस ना. आता तुम्ही त्याचे प्राण घेता की मी घेऊ? आता तुमचं आणि घोंगडीचं बी नातं आहेच की. आणि ज्यांच्यामुळे घोंगडी बनते त्या मेंढ्या राखणारा बी महादेवच असणार आहे. तुमचं समद्यांचं नातं आहे त्याच्याशी. आणि इथून जाशील तशी दर दिसाला तुला प्रचिती येणार आहे. एवढंच हाय, तुला ओळखता यायला हवं, कारण ही त्याची लीला आहे. सोपं नाही. पण म्या कशी ओळखू? एक दिवस असा येईल की त्याचं तुला मूळ रूपात दर्शन होईल. तुम्हासनी कसं ठाव? अन आमासनी का नाही? आम्ही काय पाप केलं या? आता हे काय विचारणं झालं का? म्या ह्यो दिस कधी बी विसरणार नाही. आणि त्या दिवसाची वाट बघत जेव्हा महादेवांचं दर्शन होणार आहे. म्हातार बाबा, आता आम्ही जातो. जातो नाही, येतो म्हणावं. वय वय येतो आम्ही. हे बघा, पाया पडते. पड. भीमा, बाळू, तुम्ही पण पडा. असू द्या, असू द्या. आतमध्ये पाय पडला ना व. झालं तर बघ. या आता दिस मावळाच्या घरला जा म्हणजे झालं. आशीर्वाद राहू द्या जी. तुला एक सांगून ठेवतो, तुझ्या भक्तीत कमी हाय. एक दिस तुझं या बाळू आणि सुंदरा संग भांडण होणार आहे. माझं? अहो पण मी कशा पायी भांडण करल? काय बी बोलायला लागलात पाहुणे तुम्ही. गोदामावशे, माझ्याशी भांडण केलं
तर म्या का तुझ्याबरोबर बोलणार नाही. म्हातार बाबा, ही गोदा लई गुणाची आहे गो. असू द्या, भगवंताची लीला आहे. आता काही मला दम नाही निघत. आता तुम्ही येणार नसाल तर मी ऐकलीच जाते. मी काय थांबत नाही. अगं आणि तुला सांगतो, पोरीच्या मनात एक कालव नग. काय बोलतो ह्यो? ह्याच्या जीवाला काही हाड? ऐकायला लागलं तर लय बोलायला लागलाय यो. तू माझ्या मनात एक कालवतेस म्हणजे काय? आय बघितलं का? ऐकून तर घे. तंटा कशाला करालीस? म्हातार बाबा, आम्ही येते की. या बोला 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 हरसिद्धनाथांच्या नावानं सांग भलं. 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 बाळू, खरं असं गपगप का आहेस? बोल की रे. बोल की काहीतरी. दादा, गाडी थांबा, मला तहान लागली. तर इतक्या यायला आप्पाच्या वाडीला गेलेली तर ह्या यायला मन भरून पावलं बघ. असं वाटतंय मला समज मिळालं. आता कसलीच काळजी नाही बघा. आय तसं बी काय उन्हा आहे आपल्याला नाही, पण या बाळूमुळे जे होतंय ते व्हायनग होत. आता हाताची पाची बोट सारखी असतात नाही का गंगी? आता समधी इडापिडा टळून गेली असत. बाय, पण मालक पाहिजे होता. त्यांच्याकडनं ही वारी चुकाय नव्हती पाहिजे. आय, मी बसून कटाले हाय. मला चालायचं हाय. नग इथंच बस. चालायला लागले की धावत सुटशील. सत्यवा, तू इथं बस. ये माझ्या जवळ. नाही, मला बाळू मामा संगत चालायचं हाय. अगं लहान पोरासनी लहान पोरांसंगत चांगलं वाटतंय. जाऊ दे तिला खाली. बर, कुठे ये आव. म्या बसू का गाडी? आता का पायावर बसणार का काय? गप गुमान चाला. गंगे, दादा जाऊ दे गाडी. पंच, समधी लोक जमले आहेत. अक्कोळ गावातल्या सगळ्यांना चावडीवर का बोलावलं ते लक्षात आलंच असेल की रे? हे ठाव हाय का रे? हा, गावची जत्रा म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न बघा. पण या वेळेस जत्रा काही चांगली पार पडली नाही बघा. सगळ्या पंचक्रोशीत झाली की त्याची चर्चा म्हणतोय मी. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? मयप्पा भावेचा मुलगा बाळू.